नमस्ते, मी प्रतिभा आणि मी पुण्यामध्ये राहते. तर मित्रांनो, कालच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे मी आज तुम्हाला कोंड्यासाठी एक पहिला उपाय सांगणार आहे, घरगुती उपाय. तर तुम्ही पण कोंड्याने त्रासले आहात का आणि तुम्हाला पण खाज येते का? तर हे दोन तीन असे घरगुती उपाय आहेत. त्याच्यापैकी पहिला मी आज तुम्हाला सांगणार आहे. तर हा नक्की करून पहा आणि तुम्हाला नक्कीच रिझल्ट याचा चांगला मिळेल. तर हे जे काही मिश्रण बनवलंय मी, तर हे तुम्ही मिक्सर मधून पण काढू शकता. म्हणजे जे काही कोरफडचं जेल आपण काढले ना, ते तुम्ही मिक्सर मधून पण काढू शकता. पण मी असं मोठंच ठेवलंय कारण मला आवडतं हे असं लावायला. पण प्रॉपर लागेल जर तुम्ही मिक्सर मधून काढून मग नंतर त्याच्यामध्ये तेल मिक्स केलं तर आता आपण मी तुम्हाला हे लावून दाखवणार आहे. आणि हे जे आहे ते लावल्यानंतर हे फक्त 30 मिनिटं, 20 ते 30 मिनिटं फक्त ठेवायचे. ओव्हरनाईट ठेवायचं नाही. तर म्हणजे रात्रभर ठेवायचं नाही, नाहीतर कोंडा वाढतो. तर हे तुम्ही 20 ते 30 मिनिटं ठेवलं तर याचा रिझल्ट तुम्हाला चांगला येईल. तर मी आता तुम्हाला दाखवते लावून हे लावायचं कसं. त्यात पहिल्यांदा असा मधून भांग केलेला आहे, 2 पार्ट मध्ये डिवाइड केलंय म्हणजे मला ते लावणं सोपं जाईल. तर असं हे 2 पार्ट मध्ये डिवाइड करून हे मी घेतीये आणि मी जेल सहित घेते. याच्यामध्ये तेल एकदम छान मिक्स केलंय मी. हे असं लावणार आहे मी, बघा मला दिसत असेल थोडस जेल सारखं. अगदी खूप छान रिझल्ट आहे ह्याचा. मी बाजूला ठेवते कारण मला जमत नाहीये. आता आपण हेअर वॉश करायला जाऊयात. आणि हेअर वॉश करताना एकदम माइल्ड शॅम्पूने, तुम्ही कोणता शॅम्पू यूज करत असाल तर तो एकदम माइल्ड शॅम्पूने हेअर वॉश करायचा. आणि केस धुताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, खूप कडक पाणी म्हणजे गरम पाणी वगैरे नाही यूज करायचं. तर एकदम असं कोमट पाणी, म्हणजे थोडंसं गरम असलं तर ठीक आहे कारण सर्दी वगैरे होते. मला तर सर्दी होते लगेच, केस वाळत पण नाहीत माझे लवकर त्याच्यामुळे. मग थोडंसं कोमट पाणी म्हणजे थोडंसं गरम, जास्त थंड नको. तर त्या पाण्याने आपण हेअर वॉश करून येऊयात. हेअर वॉश करून आल्यानंतर मी तुम्हाला रिझल्ट नक्कीच दाखवते. तर मी हेअर वॉश करून आलेली आहे, म्हणजे जवळजवळ मी 30 ते 35 मिनिटं ठेवलं होतं ते हेअर, म्हणजे जे कोरफड आणि तेल होतं ते. आणि त्याच्यानंतर मी एकदम सोमट पाण्याने हेअर वॉश केलाय. तर आता आपण रिझल्ट बघूयात, मी तुम्हाला दाखवते. म्हणजे
सगळ्या केसातला कोंडा आता नाहीसा झालाय. कुठेच डॅन्ड्रफ दिसत नाहीये. छान असा रिझल्ट आलाय. ह्या आठवड्यातनं 2 ते 3 वेळेस जर तुम्ही केलं तर चांगलं राहील. बघू शकता माझे हेअर्स तुम्ही. तर अशाच काही टिप्स साठी, घरगुती उपायांसाठी, म्हणजे जे पण काही मी ट्राय केलेले आहेत आणि माझे केस एवढे हेल्दी आहेत, तर याच्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर पण करा तुमच्या मित्रमैत्रिणींना ज्यांना केसांचे प्रॉब्लेम आहे. तुमच्या सपोर्टची गरज राहील. आणि कमेंटमध्ये तुम्हाला काय अडचणी आहे किंवा काय मला ते पण कमेंट करा, तर मी त्याच्यावर पण व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन. बाय.